देशातील सर्वात लांब ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। या प्रकल्पामुळे 1.5 तासांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे। ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प मे 2028 पर्यंत पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे। या प्रकल्पामुळे दहिसर अंधेरी परिसरातील वाहतुकीचा भार कमी होणार असून घोडबंदरवरील वाहतूक कोंडी कमी होईल असाही अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याची माहिती सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेली आहे। या प्रकल्पामुळे परिसरातील रहिवाशांना कोणताही प्रकारचा त्रास होणार नाही अशी हमी शिंदेंनी दिली। देशातील पहिल्या पॉड टॅक्सीचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन झालं। हा प्रकल्प मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेतील हा एक मोठं पाऊल मानलं जातं। मुंबईकरांसाठी दोन मेट्रो सेवा सुरू करण्यात आलेल्या आहेत। मेट्रो 9 आणि मेट्रो 2B चं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। महाराष्ट्रामध्ये नवीन स्वतंत्र इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेला आहे। विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी हे महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे। महावितरणाची आर्थिक पुनर्रचना होणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। याशिवाय कृषी वितरण व्यवसायाचं विभाजन करण्यात येणार आहे। असं असलं तरी सुद्धा महावितरण कंपनी भांडवली बाजारात सूचीबद्ध होणार आहे। मरीन ड्राईव्हवरती वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं पाहायला मिळालं। दुचाकीवर स्टंटबाजी समोर आली। या संबंधित व्हिडिओमध्ये व्हायरल होत असून या हुल्लडबाज तरुणांवरती कारवाई होणार का असं सुद्धा विचारलं जातंय। आझाद मैदानाच्या बाहेर शिक्षकांनी रस्ता अडवून धरला होता। कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी 1 महिन्यापासून शिक्षकांचं आंदोलन सध्या सुरू आहे। सोन्याचा दर 1000 रुपयांनी तर चांदीचा दर 2000 रुपयांनी घसरले। सध्या सोन्याचा भाव 1,48,000 रुपये तोळा आणि चांदीचा भाव 2,35,000 रुपये प्रति किलो इतक्यावरती जाऊन पोहोचलेला आहे। महाराष्ट्राची वीज कंपनी कर्जमुक्त होणार आहे। महावितरणचं कर्ज राज्य सरकार फेडणार आहे असल्याचा धोरणात्मक निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय। महावितरणचे संचालक विश्वास पाठक यांनी या संदर्भातली माहिती दिली। ठाण्यामध्ये आंतरजातीय विवाहामुळे एका जैन कुटुंबावरती सामाजिक बहिष्कार टाकण्यात आलेला आहे। आंतरजातीय विवाह समाजातील काही पदाधिकाऱ्यांनी मान्य नसल्यामुळे त्यांनी कुटुंबावरती सामाजिक बहिष्कार टाकला। या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। माटुंगा रेल्वे कारशेडमध्ये रेल्वे डब्याला भीषण आग लागली। वेल्डिंग करतेवेळी आग लागल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली। मात्र आग लागली की लावली गेली असा प्रश्न मनसेचे कामगार सरचिटणीस अनिश खंडागळे यांनी उपस्थित केला आहे। गोरेगावमधील संतोषनगर परिसरामध्ये झालेल्या राड्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनेचे 4 जण जखमी झालेले आहेत। शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी जखमींची भेट घेत घटनेचा आढावा घेतला। तब्बल 8 ते 10 दिवसांच्या खंडानंतर नागपूर शहरातील ऑटो LPG पंप सुरू झालेले आहेत। गो गॅसचे 7 पंप सध्या कार्यान्वित झाले असून दरवाढ झाल्यानं रिक्षा चालकांवरती आर्थिक ताण मात्र कायम आहे।